जय शंभू, जय शिवराय. नवीन दिवसाची सुरुवात, नवा ब्लॉग. आता गाईत सकाळचे वाजलेत 7, त्यामुळे तुम्हाला चेहऱ्यावरही सूज दिसत असेल, कारण सकाळी सकाळी माझ्या चेहऱ्यावर अशी सूज ही असतेच. आणि आता मी उठली म्हणजे परम तर माझा लगेच उठतो. त्याच्यामुळे आता मला शिवायला स्कूलला जाण्यासाठी रेडी करायचं आहे. शिवाय आता जाईल स्कूलला अर्धा पाऊण तासात. तर तुम्ही आजचा ब्लॉग असाच कंटिन्यू करा. हे बघा, शिवाय स्कूलला जाण्यासाठी रेडी होतोय. मुलं कधी मोठे होऊन जातात ना, कळतच नाही आपल्याला. पहिले माझ्याकडनं रेडी व्हायचा आणि आता बघा काय करते बेटी. कुठे चालला तू? इकडे बघ, इकडे बघ. वाव, शिवाय आता चाललाय स्कूलला. काय बेटा परम, ये इकडे, चल दादाला बाय बाय करते. चल चल बाय बेटा. एग्जाम चांगली दे हा, इंग्लिशचा पेपर आठवण करून लिह. बघा आता गेलाय शिवाय स्कूलला. आणि हा बघा परम, त्याचं झालं आहे रडणं सुरू. काय झालं बेटा, कुठे जायचं? काय झालं, का रडत होता? बोलायचं नव्हतं? दादाला बाय बाय नाही केलं? का बरं करायचं नाही दादाला? भांडण झालं होतं? हे बघा गाईच, घड्याळात 12:30 होऊन गेले आणि हा मुलगा मला अजिबात स्वयंपाक करू देत नाहीये. मी आता करत होते, चपात्या लाटत होते, पण हा इतका त्रास देतोय. काय करतोय परम, काय करतो? बघा पाणी खेळतोय. कामं आवरली, स्वयंपाक केला, परमने जेवण केलं. आता वाजले 2. आता माझा टाइम झाला आहे शिवायला स्कूलमध्ये घ्यायला जाण्याचा. चला तर मग आता मी त्याला घ्यायला जाते. आल्यावर बोलते परत तुमच्याशी. आम्ही एकदम टायमात आलो आहे स्कूलमध्ये घ्यायला, कारण घरीच उशीर झालेला होता. त्यामुळे बरं झालं की आम्ही वेळेवर आलो. पेपर कसा दिला बेटा शिवाय? चल जाऊ घरी पटकन बैस. आता घेऊन आले मी त्याला स्कूलमधून. जाताना पोळ्या करून गेलेली. आता काहीतरी भाजी बनवते आणि जेवण करते. तुला काय खायचं बेटा? पॅकेट. हे बघा पाकिट खायचंय. इथे सांगा याला कोणी पाकिट खाणं एवढं चांगलं असतंय का? मी आज काय बनवतीये? आता भाजी पोळी करते बेटा. कोणती भाजी? आता कांद्याची पात बनवते. ए मला नाही आवडत ती भाजी. मग कोणती बनवू तुला? बटाटे. बटाटे. किती वेळा बटाटे खातो? आय लाईक पोटॅटो. पोटॅटो खाऊन पोटॅटो सारखा होऊन चाललाय. पोटॅटो नाही, मी लकडा फुगडा आहे. मग तू पोटॅटो खातो का? हा, त्यासाठी माझी तब्येत होईल ना. कोणी सांगितलं पोटॅटो खाल्ल्याने तब्येत बनते? तर आमच्या स्कूलमध्ये एक मोठा जाड आहे ना, तो बटाटो आणतो रोज. त्याची पण अशी तब्येत आहे जाड जाडा. त्याने सांगितलं का तुला? हा. उद्या काय देऊ मग? तेच येल्लो बटाटे. येल्लो बटाटे? त्यांनी का त्यांच्या आधी मिरच्या असत्या. बरं ठीक आहे, येल्लो बटाटा करून देऊ तुला उद्या. हा, आता खाशील नाही भाजी? दुसरी भाजी बनव मला. नेहमी तुझ्याच आवडीचं खायचं का? हा, मी बॉस आहे घराचा. हो का? बॉस हुशार. जास्त बोल. बरं अजून का झोपलाय? आता त्यालाच माहिती का बरं झोपलाय तो अजून. त्याला झोपावं असं वाटत असेल म्हणून झोपला. तो 4 वाजता झोपला होता का?
तुला ट्युशनला सोडून आल्यावर मारून मारून ना खाली बसतेस का? हं? नाही, काय मारून मारून? हा मारून मारून झोपलं होतं ना, मला सांगितलं होतं. तुझा भाऊ तुझ्यासारखाच आहे ना वात्रट. मला सांगितलं होतं कोणीतरी ते मारून मारून झोपलाय. मग तेच ना, तुझा भाऊ तुझ्यासारखा आहे वात्रट. सगळी खबर माझ्याकडे ती समजलं का? असं वाटत नाही का आज आपण जास्तच बोलतोय? मला तोंड जा. चला तर मग मित्रांनो, आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. नेमकं काय झालं, शिवायचा अभ्यास घेत घेत खूप टाइम होऊन गेला, त्यामुळे मधलं पार्ट घेण्याचं मी विसरूनच गेले. कारण शिवायची एक्झाम चालू आहे आणि तिकडे बघा एक अभ्यासू किडा किती अभ्यास करतोय. ते अभ्यासू किडा बघू दे. शिवाय थांब ना 2 मिनिटं. ए अभ्यासू किडा, काय अभ्यास करतोय तू? काय अभ्यास करतोय? दाखव तुझा अभ्यास. थांब ना. हा, तू काय अभ्यास करतोय? ॲनिमल्स. हा कोण आहे? हा कोण आहे? हा हॉर्स आहे. असं तर बोलत बसलं ना तर खूप टाइम लागेल. या मुलांची काही बडबड बंद होणार नाही आणि आपला ब्लॉग काही लवकर एंड होणार नाही. चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बोलायचं. परा आम्हाला काय करा? ओ बापरे. आणि अशाच चांगल्या व्हिडिओ पाहण्यासाठी परमला लाईक करा. चला तर मग बाय कर.